तर आता बघणार आहोत महाफास्ट 50 बातम्या। भाजपला पाठिंबा लोकसभेपुरता होता, विधानसभेचं बोललो नव्हतो। युतीबाबत राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट, तर विधानसभेच्या 225 ते 250 जागा लढवणार राज ठाकरेंची घोषणा। राज ठाकरेंचं राजकारण मॅच फिक्सिंगचं, गल्ली क्रिकेटमधून टेस्ट मॅच पर्यंत कधी पोहोचलेच नाहीत। संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला। मी बोलेन तेव्हा राऊतांना काही गोष्टी कायमच्या लक्षात राहतील, राऊतांच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर। महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये, शरद पवारांनी काळजी घ्यावी, जातीच्या मुद्द्याला पवारांनी हातभार लावू नये, राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा। जातीच्या मुद्द्यावरून माथी भडकवण्याचा प्रयत्न सुरू, देशाला दिशा देणाऱ्या राज्यात जातीपातीचं राजकारण सुरू, राज ठाकरेंची राज्यातील पुढाऱ्यांवर टीका। शिंदे आणि पवारांमधील बैठकीत अदानी उद्योग समूहाचे अधिकारी, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे 3 अधिकारी उपस्थित होते अशी चर्चा। ठाकरे गटाकडून बैठकीतला तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू। सरन्यायाधीशांच्या न्यायालयात 3-1 वर्ष फक्त तारखाच पडतायत, चंद्रचूड साहेबांची नातवंड सुप्रीम कोर्टात विराजमान झाल्यावर न्याय मिळेल, सामनातून न्यायव्यवस्थेवर वक्तव्य। कोर्टानं ठरवलं तर 4 दिवसात निकाल लागेल, पण 3 वर्षे फक्त तारखाच पडतायत, सामनातून न्यायव्यवस्थेवर वक्तव्य। नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या परिसरात नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। टप्प्याटप्प्यानं गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। मालेगावच्या गिरणा नदीत मासेमारीसाठी गेलेले 12 ते 13 जण अडकले, 15 तासांपेक्षा जास्त वेळापासून अडकून पडले। एसडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यूचे प्रयत्न सुरू। यंदा पहिल्याच पावसात नाशिकमध्ये पूरस्थिती, गंगापूर धरणातून 8100 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, गोदाघाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 89% पाणीसाठा, मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली। लोणावळा शहरात 2 दिवसांपासून जोरदार पाऊस, 24 तासात 232 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद। हवामान विभागाकडून पुणे घाटमाथ्यावर 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट। पुणे शहरासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला, हवामान विभागाचा पुण्याला आज ऑरेंज अलर्ट। काल संध्याकाळनंतर पुण्यात पावसाची विश्रांती। पुण्यात जोरदार पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे गढूळ पाणी पुरवठा, पुणेकरांना पाणी उकळून आणि गाळून पिण्याचं डॉक्टरांचं आवाहन। लोणावळ्यात गेल्या 24 तासात 156 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद, गेल्या 2 दिवसात लोणावळ्यात पावसाची हजेरी। सोलापूरच्या उजनी धरणातून 20,000 क्युसेकनं भीमा नदीत पाणी सोडण्यात आलं, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 11 इंचानं उतरली, नदीची पाणी पातळी सध्या 39 फुटांवर, मागील 5 दिवसांपासून कृष्णेची पाणी पातळी स्थिर। मुंबईत समुद्राला दुपारी भरती, 12:56 4.37 मीटर उंचीच्या लाटा उसळणार, समुद्र किनाऱ्यावर न जाण्याच्या नागरिकांना सूचना। पुण्यातील एकतानगरच्या सखल भागात अजूनही पुराचं पाणी, कालपासून एकतानगर पाण्याखाली, 359 नागरिकांचं स्थलांतर, पावसाची विश्रांती, मात्र सखल भाग अजूनही पाण्याखालीच। पुण्यातील पवना, इंद्रायणी, मुळा नद्यांना पूर, पिंपरीत 1000 नागरिकांचं स्थलांतर, नागरिकांचं निवारा केंद्रात स्थलांतर। खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग, पुण्यातील मुठा नदीच्या प्रवाहात वाढ। पुण्यातील खड्डे दुरुस्तीला पावसाचा अडथळा, तर शनिवारी रात्रीत 478 खड्डे बुजवल्याचा महापालिकेचा दावा, खड्डे बुजवण्याचं काम संथ गतीनं सुरू। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पिरंगुड दासवे रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य, खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची कसरत, रस्त्यांची दुरुस्ती करा, नागरिकांची प्रशासनाकडे मागणी। पुणे, पिंपरी शहर, खेड, मावळ आणि आंबेगावातील 3050 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित, संततधार पाऊस आणि धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे शासनाचा निर्णय। विरोधकांनी भाजपवर टीका करण्यासाठी श्याम मानव आणि मनोज जरांगे नावाचे कुत्रे सोडले, भाजप खासदार अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य। नारायण राणे आणि फडणवीसांबद्दल बोलाल तर जीप ठेवणार नाही, भाजप आमदार नितेश राणेंचा इशारा। भाजपच्या हरिभाऊ बागडेंच्या जागेवर शिंदे गटाचा दावा, फुलंब्री विधानसभेची जागा शिंदे गटाला देण्याची मागणी, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रमेश पवार यांच्याकडून मागणी।
आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा शेवटचा आठवडा. पंतप्रधान मोदींच्या अनुपस्थितीवरून विरोधी पक्षांचा हल्लाबोल. तर मोदी शेवटच्या आठवड्यात उपस्थित राहणार का, काँग्रेसचा सवाल. पूजा खेडकरची यूपीएससीच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका. यूपीएससीकडून उमेदवारी रद्द केल्यानं याचिका.